OV11 गोवे. हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर-24 ची ही स्पर्धा शहापूरची आणबान शानमान सन्मान स्वाभिमान असणारी क्रीडा स्पर्धा शहापूरकर चषक 2024 आहे. दैदिप्यमान थरार पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज महेश, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील समीर आणि गोलंदाजी ट्रॅक वरती या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे नीरज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. सामना असेल 4 ओव्हरचा. 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर डीप मध्ये पॉइंट, डीप मध्ये लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतील. इनसाइड द सर्कल शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन मध्ये एक फिल्डर, मिड ऑफ वेकेंट आहे. लॉंग ऑफ मध्ये तो फिल्डर, डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळेल वाईडिश मिड ऑन मध्ये फिल्डर, डीप मिड विकेट मध्ये कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये देखील प्रोटेक्शन नाहीये कारण इनसाइड द सर्कल आपल्याला पाहायला मिळतील भरपूर सारे खेळाडू. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, वाईडिश मिड ऑन, एक मिड ऑन थोडासा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय, मिड ऑफ थोडंसं वेकेंट. आता मात्र आपण म्हणू शकतो पहिला बॉल फटका लाजवाब. लेफ्टी बॅटर होते त्यामुळे समीकरण थोडंसं आपल्याला पाहायला मिळेल वेगळं असं. फैजल शेख सरांच्या अगदी शब्दांमध्ये म्हणायचं झालं तर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी डोकेदुखी. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट स्वीपर कव्हर, शॉर्ट कव्हर रिजन मध्ये फिल्डर, मिड ऑफ मध्ये फिल्डर पाहायला मिळतील, मिड ऑन मध्ये फिल्डर, त्यांच्या समेत शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक फिल्डर आपल्याला डीप स्क्वेअर लेग मध्ये पाहायला मिळेल. डीप मिड विकेट मध्ये आपल्याला एक फिल्डर पाहायला मिळेल. थोडासा वाईडिश लॉंग ऑन काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो. यावेळेचा चेंडू हॅमर केला स्क्वेअर लेग मध्ये, कॅचची संधी, कॅच झाली, ड्रॉप, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. समीकरण झालंय उद्ध्वस्त. जिथे एक पण नव्हती, जिथे विकेट होती तिथे मिळाल्यात या 2 धावा. 2 धावांच्या साथीने फलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल फक्त क्षणी 4 या आकड्यावरती. पहिले 2 बॉल 2 डबल आले. धावसंख्या धावफलकावरती 4. जिंदगी मौके कमर धोके ज्यादा देती है याचं प्रात्यक्षिक उदाहरण. चेंडू अगदी हवेमध्ये होता, पोझिशन चांगली होती, मात्र एंड मुवमेंट वरती झालेली मिस्टेक. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते अजय आणि अजयच्या माध्यमातून झालेली मिस्टेक. जीवनदान मिळालंय. ज्या ज्यावेळी जीवनदान मिळालंय त्यावेळी इतिहास बनलाय. ग्लेन मॅक्सवेलला जीवनदान मिळालं 200 धाबा, इतिहास बनला. रोहित शर्माला जीवनदान मिळालं 264 धाबा, इतिहास बनला. ब्रायन लाराला देखील जीवनदान मिळालं 400 धाबा झाल्या, इतिहास बनला. आणि आता इथे इतिहास बनवू शकतील का, कारण जीवनदान देखील मिळालंय. पहिले 2 चेंडू फार अप्रतिम पाहायला मिळाले. पहिले 2 चेंडू 2 डबल आणि धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे जी मात्र 4 या आकड्यावरती. फार चांगली गोलंदाजी मैदानावरती करत असताना नीरज पाहायला मिळतील. शॉर्ट बनचा वापर, बॉडी लाईन वरती टाकणारा हा बॉल, मिड विकेट आणि काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये फिल्डर त्यासाठीच तैनात आहेत. शॉर्ट वन वरती पुल करायचा प्रयत्न जरूर केला जाईल. जर चेंडू फसला आणि अगदी हवेमध्ये गेला तर डीप मध्ये त्यासाठी प्रोटेक्शन आहे. आता आपण पाहू शकतो थोडासा फिल्डर आपल्याला स्ट्रेटिश पाहायला मिळेल. लॉंग ऑनचा मिड ऑन मध्ये जे फिल्डर होते थोडेसे आपल्याला पाहायला मिळतील शॉर्ट काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका चांगला पाहायला मिळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीप मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन द बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. प्रीतमजी जोशी सर, यशी नेमाडे सर, आमचे आदित्य सर, आमचे विकास सर, त्यांच्या समवेत फैजल सर, प्रत्येकाचं विशेष कौतुक करू कारण फार मेहनत, अथक परिश्रम जे मात्र या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूंचा विचार केला चेंडू झाले 3, धावसंख्या धावफलकावरती 5. विनंती असेल गोवे संघाला प्लीज थोडंसं आपण स्पीडअप करायचंय, वेळ वाचवणं गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला 11 सामने कव्हर करायचे आहेत. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. टाइम इज मनी अँड मनी इज इम्पॉर्टंट. वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. वेळेच्या बाबतीमध्ये कटाक्ष आम्ही देखील तुमच्यापर्यंत टाकू. यावेळेस पटका चांगला चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट करायचं होतं पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स, डाऊन द ग्राउंड, ओव्हर द हेड ऑफ मिड ऑन. लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पलीकडे चौकार. मिड ऑनचा फिल्डर झाला बीट, त्याच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या फिल्डरला क्लिअर करत असताना लॉंग ऑन ला एक्झिक्यूट केला 4 धावा. चौकाराला धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात येतोय. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र डॉट. हा चेंडू निर्धाव आहे, वेगवान,
गतिवान गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. भिवंडी विभागाचं मी म्हणेल एक कौतुक करावं लागेल. त्यांच्याकडे जे गोलंदाज असतात ते सर्राट गोलंदाज करतात. भिवंडी असेल, डोंबिवली असेल, एक नॅचरल पेस या खेळाडूंकडे असतो. हा चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. आज भिवंडीवरून दूरवरचा प्रवास करून आम्ही शहापूर नगरीमध्ये आलोय, फक्त एंट्री घेण्यासाठी नाही तर आज इथून निघण्यासाठी, हे देखील सांगावं लागेल. मात्र आज देखील 12 नामवंत संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. मात्र कुठला संघ विजयाची हमी देऊ शकेल? सकाळच्या सूर्याचा आशीर्वाद तर प्रत्येकाने घेतलाय, मात्र मावतीचा सूर्य कुठल्या संघाला आशीर्वाद देईल? फटका लाजवाब, बॉल लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर, पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज आणि बॉल लॉंग ऑफला क्लिअर करत सीमा पार, मिलेंगे रन 4. तभी तो टीम का होगा बेडा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती, ज्यामध्ये समीरचा एक मेजर रोल आहे. 2 चेंडू 2 चौकार समीरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरीकडे महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांच्या बॅटमधून 2 डबल आणि एक सिंगल पाहायला मिळाली. फार चांगली कामगिरी मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मात्र हे दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती आहे 14. फार चांगली बॅटिंग मैदानावरती करत असताना शिरगाव टीमला आपण पाहू शकतो. आता मात्र विवेक या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. अरे रख हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थकर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कमबॅक करावा लागेल टीम OB11 गोबी संघाला, कारण फार दूरवरचा प्रवास करून इथवर आलेत. इथे आल्यानंतर ते देखील विजयाच्या दिशेला वाटचाल करायचं असंच म्हणत असतील. त्यांच्या मनामध्ये देखील विजयाच्या अपेक्षा असतील, मात्र त्या पल्लवित करणारी गोलंदाजी होईल की नाही हा प्रश्न आहे. दुसऱ्या षटकाला होतीये सुरुवात, तर गोलंदाजी ट्रॅकवरती विवेक आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील ते म्हणजे गोलंदाज विवेक. फार क्रुशियल हे स्टेज आहे, जिथे या मॅचचं प्रतिबिंब म्हणून ह्या षटकाकडे पाहिलं जाईल आणि या मॅचचं रिंगण हे षटक आखलं जाईल, यात ती मात्र शंका नाही. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता फील्ड थोडीशी खुली झाली आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, डीप मध्ये लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आणि इनसाइड द सर्कल आपल्याला मिड ऑफ, पॉइंट, स्वीपर कव्हर आणि स्क्वेअर लेग पाहायला मिळतील. यावेळेस हॅमॅड करायचा प्रयत्न जरूर होता मिड विकेटच्या दिशेला. सिंगल तर कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती मात्र 15 या आकड्यावरती. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती महेश खेळतात. महेशला माहिती आहे माझ्यासोबत समीर आलाय, समीरची बॅट बोलतीये, अशा वेळी मला त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे समय सूचकता, तुमच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड हे असणं जर गरजेचं आहे, कारण तुमच्या बॅटला बॉल लागत नाहीये. तुम्ही सिंगल डबल घ्या, जो खेळाडू इन्फॉर्म आहे त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणा. तो जर जास्तीत जास्त धावा कुठेल तितक्या जास्तीत जास्त धावा तुमच्या टीमसाठी ऍड होतील. हे मैदानावरती केलं जातं. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण तेच पाहिलं. दुसऱ्या मॅचमध्ये देखील जीजी स्पोर्ट्स संघाने देखील तशाच प्रकारची कामगिरी केली आणि हा संघ देखील तशाच प्रकारची कामगिरी करतोय. शॉर्टर वनचा वापर, हाफ आर्म जॅक केला, डीप मध्ये मिड विकेट मध्ये फिल्डर, फटका फसला आणि धक्का बसला. ही पहिली मोठी विकेट मैदानावरती समीरची खेळी होत असताना समाप्त. शिरगावला हा मोठा धक्का. शिरगाव टीम साठी मी म्हणेल हा मोठा धक्का आहे, कारण समीर सारखा एक नामवंत खेळाडू ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि तिसऱ्या चौकाराच्या किंबहुना षटकाराच्या शोधामध्ये हा फटका देखील मोठा मारायचा प्रयत्न जरूर होता. कॅचची संधी, कॅच देखील कंप्लीट केली. डीप स्क्वेअर लेग मध्ये अगदी त्याच पोझिशन वरती या फिल्डरची तैनाती करण्यात आली आणि येस, इट्स अ कॉट, दिस इज माय कॅच अँड आय वॉज श्योरली टेकन असं म्हणत असताना मैदानावरती जबरदस्त आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अमोलच्या माध्यमातून स्क्वेअर लेग पोझिशन वरती अमोल पाहायला मिळतील. मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील नीरज. लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच अतुल अर्थात तुषार आणि पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच अजय. शॉर्टर वनचा वापर पुन्हा एकदा पाहायला मिळतो. ते सर्राट बॉल पाहू शकतो. बॉडी लेन वरती हा तेज सर्राट बाउन्सरचा यूज करण्यात आलाय. सिंगल कंप्लीट झाली. स्क्वेअर लेग मध्ये पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. जान जाय पर गेंद न जाय, जान जाय पर रन न जाय, हा एफर्ट मैदानावरती सातत्याने या खेळाडूच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट झाली, एका धावेने धावफलक पुढे जाईल.
जाऊन पोचेल 16 या आकड्यावरती. विवेकच्या खांद्यावरती जबाबदारी होती, ती जबाबदारी फार चांगल्या प्रकारे विवेकने पेलली आहे. समीरची पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. आता मात्र मैदानावरती डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागतील जेणेकरून तो कमबॅक करू शकेल. ज्या विकेटची नितांत गरज होती तो ब्रेक थ्रू मैदानावरती देत असताना विवेक फार चांगल्या रिदम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात या दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला, आडव्या पट्ट्याने फटका देखील लाजवाब. डीप मध्ये फिल्डर असतील. व्हॉट अ फिल्डिंग अँड व्हॉट अ एफर्ट. लाजवाब एफर्ट आपल्याला सातत्याने या फिल्डिंग टीम कडून पाहायला मिळतोय. सगळे मशीन सारखी खेळत असताना OV11 गोवे संघ आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल धाव फलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा ज्या मात्र धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शॉर्टर वनचा वापर थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. जी मात्र लाईन लेन चांगली होती, जी मात्र शॉर्टर वन गुडवनचा वापर करण्यात आला होता, मात्र लाईन ती थोडीशी खराब. का? कारण तो वाईटच्या बाहेर होता. आणि अगदी आपण पाहू शकतो धावसंख्या एके धावेने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ती मात्र सेकंड गॉड ऑफ क्रिकेट, ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम, मास्टर स्ट्रोक यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे किंग कोहली यांचा जर्सी क्रमांक 18 ऑन द बोर्ड. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर खोदून काढलाय. डीप मध्ये फिल्डर तुषार, हुशारीची कामगिरी. मैदानावरती लॉंग ऑफ मध्ये टिपला गेलाय झेल आणि फलंदाज होतोय फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. विकेटचं होत असताना पतन फार चांगली आपल्याला कामगिरी करत असताना पाहायला मिळतील. जे मात्र गोलंदाज विवेक त्यांच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत, 4 धावा खर्च केल्यात, 2 गडी बाद केलेत. असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय विवेक. दुसऱ्या षटकामध्ये 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक टफ कॉल दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीम्स नामवंत आहेत. लहान आपल्याला पाहायला मिळतील. इनॅट नंबर 4 2 गडी बाद झाल्यानंतर टीम शिरगाव संघाचे. आता विवेकने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो अवांतरचा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळते. विवेक ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय कदाचित लेदर बॉल खेळायचा अनुभव देखील त्याच्याकडे असेल असं वाटतंय. कारण हिट द डेक गोलंदाजी करतोय. जो आपले व्रिस्ट आहे त्यांना फ्लिक करतोय जेणेकरून असे आपल्याला लेदर बॉलर पाहायला मिळतात. लेदर बॉलच खेळत असेल. येस, तो खेळतोय. चांगला चेंडू आहे. हा चेंडू निर्धाव आहे. हा चेंडू डॉट षटक क्रमांक 2 मैदानावरती समाप्त. फार चांगली गोलंदाजी. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला मित्रांनो हरकत नाही आहे. कारण जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 होती आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळते. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर. एंड आफ्टर सेकंड ओव्हर स्कोर बोर्ड इज ऑन 19 विथ लॉस ऑफ 2 विकेट. पाण्याची गरज असेल बघा, पाण्याची गरज असेल आपण बोलायचंय कारण ड्रिंक्स ब्रेक नाहीये. पाण्याची गरज लागली आपण बोलू शकता. आता ती 3ऱ्या ओव्हर नंतर होईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. पहिल्या 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. फार सुरेख अशी गोलंदाजी विवेकच्या माध्यमातून 2 महत्वाचे मोहरे टिपण्यात आले ज्यामध्ये समीर देखील होते ज्याची बॅट पहिल्या षटकामध्ये बोलली. 2 चौकार आले. त्याची विकेट जी मात्र पहिल्या गोठेकर संघाचे कॅप्टन आणि पीसे संघाचे कॅप्टन दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिड मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल त्यामुळे विनंती असेल पीसे टीम आणि टीम गोठेकर चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. आज दद्दू इन ऍक्शन मध्ये आम्हाला पाहायला मिळेल. दद्दूची ओव्हर देखील तितकीच महत्वाची आहे. आज टाकायलाच पाहिजे दद्दूनी ओव्हर मी तर म्हणतो. आतिशला पण त्या दिवशी आम्ही बोललो की आतिश ओव्हर दे. 38 धावा पाहिजे होते तरी देखील नाही. यावेळेस सिंगल कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती 20 पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा पाहायला मिळतात.
गुठेकर ब विपक्ष पिसे अशी मॅच एक रफ अँड टफ मॅच होईल, कारण पिसे संघ देखील नामवंत संघ आहे यात शंकाच नाहीये. दुसरीकडे गुठेकर ब या नावाला कुठल्याही प्रकारच्या ओळखीची गरज नाहीये, कारण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शहापूरचं नाव जर कोणी मोठं केलं असेल तर गुठेकर ब आणि बुरशती हे दोन्ही संघ आज आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. कॅच संधी, यस कॅच इज कॉट. फलंदाज झाले बॅट डाऊन द बॉल, फिल्डर आले आणि त्यानंतर अगदी फ्लाइंग टू दी एंड ड्रॉप इन द फिंगर. फलंदाजाची खेळी इथे समाप्त झाली आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पिसे टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, गोटेकरचे देखील कॅप्टन देखील उपस्थित आहेत. नाही, नीरज फार बिझी असतो, कॉल देखील येत आहेत, मात्र तू सांगतोय की सांग की मी मॅच मध्ये. धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 20. चेंडू झाले 2, 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पीसे संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. यावेळेस चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इंटू दी स्लॉट होता, लाईन मिस केली. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. बॅटन पार मधून चेंडू सुरक्षकाच्या हातामध्ये विसवला. हा चेंडू देखील आपल्याला निर्धाव पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील, कशा प्रकारे हाताळतील ते देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे बॅटर देखील मैदानावरती थोडेसे स्ट्रगल करतात, मात्र ही सिच्युएशन आहे स्ट्रगल करून गुगल पर्यंत पोहोचायची. लेगबायशी एकदा बॅट चेंडू बॉडीला स्पर्श झाला, ब्रश झाल्यानंतर थोडंसं डायव्हर्ट झाला. एस्टनच्या मागे एसटी रक्षक जोपर्यंत कली रिजन मध्ये चेंडूची फील्ड करण्यात आली तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. ताबा येणं गरजेचं आहे, लेगबायशी असो विथ द बॅट असो. ज्याप्रमाणे आम्ही सातत्याने उल्लेख करतो की पैसे येणं गरजेचं आहे, ते गुगल पेने असो किंवा पेटीएमने असो, की त्याचप्रमाणे धाब्यांचं देखील फार महत्व आहे. सिंगल तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो होता. एस्टनच्या मागे एसटी रक्षक थोडासा आपण म्हणू शकतो थ्रो वाईड होता. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट. पॅकिंग फार चांगली, कलेक्शन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. पॅकिंग मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगचे फिल्डर होते, त्यांच्या माध्यमातून तोपर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धाबा कंप्लीट. पॉईंटचे फिल्डर होते, माफ करा, डावखुऱ्या हाताचे फलंदाज बॅटिंग करतात त्यामुळे पॉईंटचे फिल्डर. आणि त्या उजव्या हातासाठी स्क्वेअर लेगचा फिल्डर असता, मात्र फटका लाजवाब बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार फलंदाजच्या बॅटमधून. फलंदाज महेशने आता गिअर चेंज केलेत. सलामीला आल्यानंतर डबल आणि सिंगल वरती पन्ना टाकरा खेळाडू आता मैदानावरती जबरदस्त कामगिरी करतोय. धावसंख्या धावपलकावरती षटकाराच्या साथीने आपल्याला पाहायला मिळेल 29 या आकड्यावरती. एंड ऑफ 3rd ओव्हर तिसऱ्या षटकाचा वाजवी समाप्त झालाय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 29 या आकड्यावरती. अनुजला आपण पाहू शकतो या 4थ्या षटकामध्ये. प्रत्येक ठिकाणी नियम वेगळे वेगळे असतात. काही ठिकाणी एसटी रक्षक गोलंदाजी करू शकत नाही असं देखील नियम असतो, मात्र प्रत्येक ठिकाणी ते नियम वेगळे असतात. कधी कधी बॅटला जर चेंडूचा स्पर्श झाला नाही तर धाव नसते, एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला तर, आणि कुठे कुठे धावा असतात. सो क्रिकेट एक असा खेळ आहे जिथे आपल्याला सातत्याने नियम चेंज होत असताना पाहायला मिळतात. ज्याप्रमाणे फैजल सरांनी उल्लेख केला की पूर्ण क्रिकेटमध्ये जवळपास 100+ नियम आहेत, ते फार नियम असतात. बुरशीती संघाने टॉस जिंकलाय. 4 ओव्हरची मॅच, डिसिजन असेल फिल्डिंगचा, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले पीसे संघाला. ओके, लॉट प्रमाणे आपण मॅच घेतलेली आहे.
बेस्ट ऑफ बोरशेती विपक्ष बेस्ट ऑफ कसारा अशी मॅच. टॉस जिंकला बेस्ट ऑफ बोरशेती संघाने. डिसिजन त्यांचा असेल तो मात्र फिल्डिंगचा. यावेळेस चेंडू चिप केलाय. तुषार होतोय ऑन द बॉल. स्वतःला स्ट्रेच केला. फार मोठा ग्राउंड कव्हर केला मात्र चेंडू पर्यंत पोहोचले नाही. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या धावफलकावरती की पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केला. चेंडू देखील 3 झाले. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक 14 मैदानावरती मार्गस्थ. शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल यातही मात्र शंका नाही आहे, कारण शेवटची मॅच अभी नाही तो कभी नाही. इंड इज वेल सो ऑल इज वेल. आणि तो भला तो सब भला. शेवटच्या या ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. चांगल्या प्रकारची कामगिरी झाली तर मोमेंटम जो मात्र शिफ्ट होईल बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळेल. जो मात्र मोमेंटम जाईल आणि शिरगाव संघ जो मात्र सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेस उतरेल यावेळेस पंचांकडे अपील. येस इट्स आउट. कट अँड कॉट बाय द कीपर. पॅची इन रेच आणि एस्टनच्या मागे एसचे रक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. अप्रतिम झेल मैदानावरती स्वीकारण्यात आलाय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं होत असताना पतन. फार चांगली कामगिरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजांच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत गोलंदाज अनुजने आणि एकच धाव खर्च केली आहे. सो इकॉनॉमिकल गोलंदाजी. जबरदस्त कामगिरी या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल हॅज बीन डिलिव्हर्ड बाय बॉलर अनुज अँड ही प्रूव्ह हिमसेल्फ टू बी द बेस्ट इन द बिझनेस बिकॉज इन द डेथ ओव्हर ही बॉल अ फायरी स्पेल. बॅट्समनच्या माध्यमातून हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आपल्याला पाहायला मिळाली. फार चांगली फील्ड शॉट स्क्वेअर क्षेत्रामध्ये जोपर्यंत करण्यात येईल. एक धाव कंप्लीट. येस 1 रन ॲडेड इन टू द स्कोर कार्ड अँड स्कोर कार्ड मूव्ज ऑन 31. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 31 धावा पाहायला मिळतील. हा शेवटचा चेंडू आहे संपूर्ण इनिंग मधला. लाईन पाहावी लागेल. चांगली आहे. षटक क्रमांक 14 मैदानावरती समाप्त. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या
संधी सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारलाय. हम भी किसी से कम नहीं असं सांगत असताना मैदानावरती शिरगाव संघ पहिल्या बॉलवरती विकेट टेकिंग गोलंदाजी. 24-32 धावा डिफेंड करायचे तर कशी गोलंदाजी असावी असं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे अशी गोलंदाजी असावी. रखौसला के वो मंजर भी आएगा, कुछ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध करना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. आता प्रयत्न झालाय मैदानावरती डेफिनेटली संपूर्ण शिरगाव संघ सांगतोय ना थके कभी पैर और ना हिम्मत आ रही है, हौसला है कुछ कर दिखाने का और इसीलिए बीच मैदान के अंदर हमारा संघर्ष जारी है. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या बॉलवरती. मिड विकेट मध्ये कॅचची संधी, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल स्वीकारली आणि फलंदाज बाद झाले. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. नीरज बॅक टू दी पवेलियन. इनाट नंबर 3 एकडे बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला मयूर पाहायला मिळतील. महेशने इथे चांगली कामगिरी केली आहे. महेश आता मोमेंटम जो मात्र कॅरीड करतोय. पहिल्या इनिंग मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी बॅटिंग केली तो मोमेंटम आता त्याने कॅरीड आउट केलाय. या दुसऱ्या इनिंग मध्ये जिथे गोलंदाजी करत असताना त्याचा स्पेल जो मात्र फार महत्वाचा आहे. पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही कामगिरी चांगली केली तर मात्र डेफिनेटली इथे धाबा बनत नाही, कारण बिहाइंड द स्क्वेअर पॉईंटच्या मागे आणि स्क्वेअर लेगच्या मागे फक्त एक धाब आहे. त्यामुळे धावा बनवणं थोडंसं अवघड असतं. पी शेप मध्ये फटकेबाजी करणं थोडीशी अवघड असते या मैदानावरती. इतिहास आहे, शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच जाईल. यावेळेस पुलचा देखना शोक पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आंधी रोके तो मैं तूफा रोके तो मैं आग का दरिया असं सांगत असताना मैदानावरती पहिला चेंडू फेस केला. शॉर्टर वनचा वापर, हाफ आर्म जॅक केला. मिड विकेट मध्ये पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. यावेळेस पटका पुन्हा एकदा हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न. कॅचची संधी, कॅच इज कंप्लीटेड. पहिला बॉल जो मात्र विकेट, त्यानंतर चौकार, त्यानंतर विकेट. ये तो सिर्फ झांकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैदानावरती एक ब्लॉकबस्टर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अगदी छोटे टोटल डिफेंड करत असताना संघ संपूर्णपणाने आपला पणाला लावतो, मात्र बॅटिंग करत असताना संघ जो मात्र फ्री असतो अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत चेंडू झाले 3, 1 चौकार, 2 विकेट. प्रत्येक बॉलवरती एक इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय आणि हीच ओळख आहे या मैदानाची आणि हीच ओळख आहे अंडर-24 शहापूरकर चषकाची. इथे जिंको कोणी, इथे हारो कोणी. हा विजय होणार आहे आयोजकांचा, हा विजय होणार आहे क्रिकेटचा आणि हा विजय होणार आहे हरिओ मित्र मंडळाचा. कारण इथे आपण पाहू शकतो प्रत्येक मॅच ब्लॉकबस्टर असेल. इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक आणि त्या प्रेक्षकासाठी पैसा वसूल अशी मॅच असेल यात ती मात्र शंका नाहीये. जे पेट्रोल गावून इथे मैदानावरती मॅच पाहायला आलेत त्यांचा देखील पैसा वसूल आणि जे इंटरनेटसाठी रिचार्ज केलेत त्यांचा देखील पैसा वसूल अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वायडिश लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार, चौकार. 4 धावा. पहिली विकेट, चौकार, नंतर विकेट, आता चौकार. आता पाहूया विकेट येईल की कशा प्रकारे कामगिरी करतील फलंदाज. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 8, गडी गमावलेत 2 आणि आमचे अगदी जवळचे मित्र अर्थातच आदिनाथ मडके सर त्यांची देखील उपस्थिती करूया. त्यांचं सहर्ष स्वागत. एक अप्रतिम असे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. दिलाचा दिलबर आणि राजा माणूस म्हणजे आमचे आदी आदा आणि जयंत भाऊ देखील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. जबरदस्त बॅट्समन म्हणून त्यांची ओळख आहे. मी आणि फैजल भाऊ आहे. जयंत शेठ गुटेकर प्रीमियर लीग मध्ये ज्या नावाचा डंका आम्ही पाहिला. जबरदस्त बॅटिंग, इनसाइड आउट असेल, मिड विकेटच्या दिशेला असेल, डान्सिंग डाऊन द विकेट असेल, फक्त धावा, फक्त धावा आणि फक्त धावा.
ताबेंचं आणि जयंत यांचं नातं अगदी जवळचं आहे. विकेट आणि आदिनाथ यांचं नातं अगदी जवळचं आहे. एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. मॅच एन्जॉय करतात आदिनाथ दादा आणि जयंत दादा. दोघांचं करूया सहर्ष असं स्वागत. स्विच इट अटेम्प्ट जरूर होता. आज चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 9 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 23 धाब्यांची गरज आहे. 18 चेंडू 23 धावा. मॅच मध्ये अजूनही रोमहर्षकता जी मात्र निर्माण झालेली आहे. 2 गडी बाद झालेत. अजून 2 गडी बाद केले तर मात्र टेलेंडर्स देखील सुरुवात होईल आणि टेलेंडर्सची सुरुवात झाली तर इकॉनॉमिकल गोलंदाजीच्या आधारावरती तुम्ही मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत नेऊ शकता आणि ऐन मोमेंट पर्यंत मॅच नेली तर मात्र मॅच जिंकू देखील शकता. हे मनामध्ये इच्छा असणं फार गरजेचं आहे. का म्हटलं जातं मॅच हारणं चुकीची गोष्ट नाही आहे, मात्र हार मानणं ती फार चुकीची गोष्ट आहे. जयंत शेठ डिंगोरे त्यांचं करूया सहर्ष स्वागत. काय बोलतो आता साई भाऊ कुठे? महत्वाचा माणूस आणला नाही. मी आहे ना साई भाऊ आणि दादूचा फक्त बघायला आलोय. बाकी मला कोणातच इंटरेस्ट नाही. ते दोघंच फक्त एंड ओव्हर फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा वाजवी गेम समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9. उर्वरित चेंडू 18 चेंडूंमध्ये 23 धाब्यांची गरज. 18 गेंदों में 23 रनों की जरूरत. मैदान के अंदर ये मौजूदा हालात देखने को मिल रही है. एक छोटा टोटल डिफेंड करते हुए पूरी तरीके से यहाँ पर एक अच्छी गेंदबाजी का मुजाहरा देखने को मिला. पहले ओवर में 2 विकेट और उसके साथ 2 चौके आए, लेकिन इकोनॉमिकल गोलंदाजी गेंदबाजी हमें देखने को मिली. पहले ओवर में 9 रन. अभी भी 18 गेंदे 23 रनों की जरूरत. दूसरे ओवर में सभी देखने को मिलेंगे. इस मर्तबा लाइन खराब देखने को मिल रही है. ये गेंद वाइड होगी. 100 रन टीम की टोटल में 8 और 1 रन की मदद से टीम की टोटल आगे बढ़ते हुए 10 रन के ऊपर. अभी भी 22 रनों की जरूरत. 18 गेंदों का खेल शेष. पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल 9 थी. उसके बाद एक्स्ट्रा रन 8 हुआ टीम के टोटल में. टीम की टोटल 10 रनों के ऊपर. अभी भी 18 गेंदे 22 रनों की जरूरत. मैच अभी भी बन सकती है. इस ओवर में विकेट टेकिंग गेंदबाजी आपको करनी पड़ेगी. इस मर्तबा पॉइंट के ऊपर से बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया गया था, लेकिन खराब लाइन. पूरी तरीके से वाइडिश लाइन के ऊपर, ऑप्शन के बाहर. वाइट बॉल. 100 रन टीम के टोटल में 8. टीम के टोटल 11 रनों के ऊपर. 18 गेंदे 21 रनों का जरूरत मैदान के अंदर अभी भी देखने को मिल रहा है. इस मर्तबा बैट की एज. गेंद गई थर्ड मैन डिक्लेयर जोन पर. सिंगल मुकम्मल और 1 रन की मदद से टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज है. समीर देखने को मिल रहे हैं गेंदबाजी की कमान संभालते हुए. वाइडिश गेंद डालने का प्रयास डेफिनेटली उनकी तरफ से किया जा रहा है. हर गेंद के ऊपर हम देख सकते हैं कि उनकी तरफ से वाइडिश लाइन पकड़ी जाती हुई, लेकिन डिफेंसिव गेंदबाजी करोगे तो दूसरी ओवर में मैच हारोगे. अटैकिंग इंटेंट दिखाना पड़ेगा. अटैकिंग इंटेंट दिखाया, मैच में कमबैक हो सकता है. विकेट टेकिंग गेंदबाजी आपको करनी पड़ेगी. समीर के कंधों पर यहां से जिम्मेदारी है, लेकिन स्ट्रोक बेहतरीन देखने को मिला. ऑन साइड पर स्क्वायर ऑफ द विकेट. गेंद नहीं थी खास, लेकिन बल्लेबाज ने दिखाया अपना क्लास. डी बैकवर्ड स्क्वेयर लेग को चीरते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. पूरी तरीके से यहां पर मोमेंटम गेन करते हुए टीम OV11 गोवी. टीम की टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18. जीत के लिए अभी भी 14 रनों की जरूरत. 14 रनों की जरूरत मैदान के अंदर अभी भी OV11 गोवी टीम के लिए. 16 गेंदे 14 रन. लेस देन रन बॉल इक्वेशन हमें देखने को मिल रहा है. यहाँ पर स्विच इट अटेम्प्ट जरूर किया गया था, लेकिन एक क्वेश्चन है कि अगर ये सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करना. अगर पूरी तरीके से आपके बल्ले से रन नहीं आ रहे फिर आप स्विच इट अटेम्प्ट कर सकते हैं, लेकिन यहाँ पर रन आ रहे हैं तो आप स्विच इट अटेम्प्ट क्यों कर रहे हो. लेकिन एक्सपेरिमेंट करना चाहेंगे क्योंकि अभी भी 15 गेंदों में सिर्फ और सिर्फ 14 रनों की जरूरत. इस मर्तबा बेहतरीन स्ट्रोक. बॉल निकलती हुई बाउंड्री लाइन के बाहर. डीप मिड विकेट को क्लियर करते हुए आसमानी सुल्तानी
तुफानी 6 रन. आमचे जवळचे मित्र अर्थातच शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा धोनी अर्थातच गणेश डिंगोरे यांची उपस्थिती सहर्ष स्वागत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये यशवंतच्या मागे फार चांगले यष्टीरक्षण त्याने MS धोनी त्याला नाव मिळालं. मात्र त्यानंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये गेम चेंजर म्हणून हा खेळाडू शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा धोनी आहे. पंचायती राज चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार या खेळाडूच्या नावावरती असा खेळाडू गणेश डिंगोरे त्यांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत. ओमकार देखील आपल्याला पाहायला मिळतील. ओमकार परटुळे एक नामवंत खेळाडू आहे. 208 धाब्यांची गरज होती सेमीफायनल मध्ये. कॅच सुटली, 2 रन पळाले, शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि सेमीफायनल मध्ये पराभवाचा सामना करायला लागला. मात्र हरकत नाहीये, क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत राहतात. अन्यथा मेगा फायनल मध्ये देखील हा संघ आपल्याला पाहायला मिळाला असता. आपले चेंडू मिड विकेट मध्ये झालेली मिस्टेक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर, दुसऱ्या षटकाचा वाजवी केस समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आहे ती मात्र 29 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 षटक 3 धाब्यांची गरज. 2 गेंदों में 3 रनों की जरूरत. मैदान के अंदर यह स्थिति हमें देखने को मिल रही है ओवे 11 गोवे टीम के लिए. पूरी तरीके से जीत के कगार पर है ये टीम और बेहतरीन बल्लेबाजी करते हुए देवेन के बल्ले से 2 छक्के 1 चौका आया और अजय के बल्ले से 1 चौका आया. बल्लेबाज नीरज पहली गेंद के ऊपर आउट हुए और मयूर भी 1 चौका लगाकर गेंदबाज महेश के शिकार हुआ है. लेकिन उसके बाद देवेन की तरफ से पूरी तरीके से अग्रेसिव इंटेंट हमें देखने को मिला. अभी भी 12 गेंदे और 3 रनों की जरूरत. 30 ओवर की होती हुई शुरुआत देखने को मिलेंगे नयन. 30 ओवर में स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाज हमें देखने को मिल रहे हैं देवेन की तरफ से. देखते हैं किस प्रकार से बल्लेबाजी होगी. अटैकिंग इंटेंट से जाएंगे, MS धोनी स्टाइल मैच फिनिश करेंगे या फिर सिंगल डबल से इस मैच को जीतेंगे. 12 गेंदे 3 रनों की जरूरत. स्ट्रोक बेहतरीन, MS धोनी स्टाइल में मैच की गई है फिनिश. बल्लेबाज की तरफ से यह लगता हुआ मैच विनिंग स्ट्रोक 6 रनों के लिए. एंड ऑफ इनिंग, एंड ऑफ अ मैच होती हुई फिनिश और मैच जीता टीम OV11 गोवे टीम ने. कॉन्ग्रेचुलेशन टीम OV11 गोवे. हार्ड लक टफ लक टीम शिरगांव, आपकी तरफ से भी बहुत अच्छा क्रिकेट हमें देखने को मिला. लेकिन क्रिकेट में कभी कभी जीत हार होती रहती है और हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. आपको देंगे हम बहुत सारी शुभकामनाएं. मॅच ऑफ द मॅच के दिशा में हम बढ़ेंगे. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला आपण वळूया जिथे SD कन्सल्टंटचे सर्व आदरणीय सुभाषदादा डिंगोरे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला